गरमागरम क्रीमी पास्ता मुलांनाच नाही तर मोठे देखील खूप आवडीने खातात। अशा प्रकारे एकदा नक्की पास्ता करा। तुम्ही जर एकदा अशा प्रकारे पास्ता बनवाल तर नेहमी अशाच प्रकारे पास्ता बनवाल, एवढा हा टेस्टी पास्ता होतो। नमस्कार, मी पूजा, तुमचं माझं दिव्यांकुर किचन मध्ये खूप 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 स्वागत। आज आपण पास्ता रेसिपी पाहणार आहोत, पण आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पास्ता बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। आज मी तुमच्याशी थोडीशी वेगळ्या पद्धतीने पास्ता रेसिपी शेअर केलेली आहे। नेहमीच्या पास्त्यापेक्षा अशा पद्धतीने पास्ता नक्की करून बघा। तर मी इथे मॅक्रोनी पास्ता घेतलेला आहे 1 कप। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे पास्ता घेऊ शकता। तर मी इथे पास्ता बनवण्यासाठी गॅसवरती गॅस पेटवून कढई ठेवून घेतलेली आहे। तर आधी आपण पास्ता शिजवून घेणार आहोत। तर पास्ता शिजण्यासाठी आपण कढईमध्ये पाणी टाकून घेऊयात। तर मी कढईमध्ये 2 ते 3 कप पाणी घालून घेतलेलं आहे। तर ह्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे। त्याचबरोबर मी इथे 1 चमचा तेल टाकून घेत आहे। पास्ता शिजताना पाण्यामध्ये तेल टाकल्याने पास्ता आपला चिकट होत नाही, एकदम असा मोकळा सुटसुटीत होतो। त्यामुळे मी इथे 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे। आता हे पाणी व्यवस्थित गरम करून घेऊयात। तर इथे बघू शकता पास्ता शिजण्यासाठी आपण कढईमध्ये पाणी टाकून घेतलं होतं। पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण हा मॅक्रोनी पास्ता टाकून घ्यायचा। मी 1 कप पास्ता टाकून घेतलेला आहे आणि त्याला आता मिक्स करून घ्यायचे। आता हा पास्ता फक्त आपल्याला 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे, जास्त शिजवायचा नाही। पास्ता जर जास्त शिजवला तर तो तुटतो, व्यवस्थित पास्ता असा तयार होत नाही आणि असा चिकट देखील तयार होतो। त्यामुळे पास्ता शिजताना अगदी 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे। 7 ते 8 मिनिटांमध्ये व्यवस्थित पास्ता शिजला जातो। तसंही आपल्याला हा पास्ता फक्त 80% शिजवून घ्यायचा आहे। उरलेला 20% पास्ता फ्राय मध्ये शिजून जातो। त्यामुळे फक्त आपल्याला इथे 7 ते 8 मिनिटच हा पास्ता शिजवून घ्यायचा। पास्ता आपला शिजायला ठेवून 6 ते 7 मिनिटं झालेली आहेत। तर आपला पास्ता व्यवस्थित असा शिजलेला आहे, बघू शकता। पास्ता असा डबल झालेला आहे, बघू शकता इथे। आणि इथपर्यंतच आपल्याला असा पास्ता शिजवून घ्यायचा आहे। मी तुम्हाला एका वाटीमध्ये दाखवते आपल्याला पास्ता कितपत शिजवून घ्यायचा आहे। तो सहज तुटतोय, बघू शकता इथे। आपला इथपर्यंतच असा पास्ता शिजवून घ्यायचा आहे। आता हा पास्ता आपला 80% शिजवून झालेला आहे। तर आता हा पास्ता आपण एका चाळणीत काढून घेऊयात आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर पास्ता काढण्यासाठी मी इथे चाळण ठेवून घेतलेली आहे। आता आपण हा पास्ता त्याच्यामध्ये ओतून घेऊयात। तर हे पास्त्याचं पाणी आहे ते फेकून नाही द्यायचं, पुढे आपल्याला ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे। तर हे पाणी आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। त्याचबरोबर मी इथे काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत पास्ता बनवण्यासाठी। तर मी इथे 1 इंच आलं अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी इथे 1 लाल मिरची चिरून घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या मी अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेल्या आहेत। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तुम्हाला जर मिरची नसेल आवडत तर नाही टाकली तरी चालेल, किंवा तुम्हाला जास्त तिखट खायला आवडत असेल तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू देखील शकता। त्याचबरोबर मी इथे लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तुम्ही हवं तर आलं, लसूण आणि हिरवी मिरच्याची पेस्ट देखील इथे वापरू शकता। त्यानंतर मी इथे 1 छोटासा कांदा अशा प्रकारे बारीक कापून घेतलेला आहे। त्याचबरोबर 3 ते 4 फरसबी मी इथे कापून घेतलेले आहेत बारीक। त्याचबरोबर मी इथे गाजर देखील कापून घेतलेला आहे आणि 1 शिमला मिरची मी इथे कापून घेतलेली आहेत। इथे गोष्ट लक्षात ठेवायची आहेत, आपण ज्या काही भाज्या वापरतो त्या बारीक चिरून घ्यायच्यात। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापरू शकता। तुम्हाला ज्या काही भाज्या आवडत असतील त्या तुम्ही इथे पास्ता बनवताना वापरू शकता। आज आपण मस्त असा हेल्दी पास्ता पाहणार आहोत। तर मी इथे पास्ता बनवण्यासाठी गॅस पेटवून गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊयात। तेलाऐवजी तुम्ही इथे बटर देखील वापरू शकता। तुम्हाला जर इथे बटर आवडत असेल तर फक्त तुम्ही बटर वापरून देखील इथे हा पास्ता बनवू शकता, किंवा 1 चमचा तेल आणि 2 चमचे बटर देखील तुम्ही इथे वापरू शकता। पण मी इथे पास्ता बनवण्यासाठी फक्त तेल वापरलेलं आहे। तर कढईमध्ये 2 चमचे तेल मी घालून घेतलेलं आहे। तर तेल देखील व्यवस्थित गरम झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी लसूण घालून घेऊयात। त्याचबरोबर आलं घालून घ्यायचे।
हलकसं परतून घ्यायचं आहे आलं आणि लसूण. तर ते परतवून झालेलं आहे, बघू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊया. त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा तिथे घालून घ्यायचा आहे आणि ज्या काही भाज्या होत्या त्या पण घालून घ्यायच्या आहेत. तर ह्या भाज्या फक्त आपल्याला हलक्याशा 1 मिनिटांपर्यंत आपल्याला परतवून घ्यायच्या आहे. तर ते बघू शकता 1 ते 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्या भाज्या हलक्याशा परतल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये पॉपकॉर्न टाकून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर पॉपकॉर्न असतील तर टाका, नसतील तर नाही टाकले तरी चालतील, पण माझ्याकडे होते घरामध्ये तर मी अर्धी वाटी याच्यामध्ये पॉपकॉर्न टाकून घेत आहे. मिक्स करायचे एकदा. त्याचबरोबर मी इथे चॉपरमध्ये 4 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, तर ते ह्याच्यामध्ये मी टाकून घेत आहे. तर बघू शकता एवढ्या बारीक आपल्याला टोमॅटो चिरून घ्यायचे. तर चिरून टाकण्याऐवजी टोमॅटोची पेस्ट देखील इथे वापरली तरी पण चालेल. आता मिक्स करून घ्यायचे एकदा. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचे, अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये मिक्स करायचे. तर टोमॅटो आता व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत शिजवून द्यायचं आहे. तर ते बघू शकता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि टोमॅटो पण आपल्या इथे व्यवस्थित शिजला गेलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा शेजवान चटणी टाकून घ्यायची. शेजवान चटणी टाकल्याने पास्ता खूप टेस्टी लागतो, त्यामुळे एकदा नक्की टाकून बघा, किंवा तुम्हाला नसेल टाकायचं ह्याच्यामध्ये नाही टाकलं तरी चालेल, पण 1 चमचा ह्याच्यामध्ये शेजवान चटणी नक्की टाका. त्याचबरोबर 2 चमचे टोमॅटो केचप टाकून घेतलेला आहे मी, आणि त्याचबरोबर मी इथे 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतलेला आहे. मिक्स करायचे व्यवस्थित. त्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे पास्ता मसाला टाकून घेत आहे 1 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त हा मसाला करू शकता. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे जास्त देखील टाकू शकता, पण मी इथे 1 चमचा टाकून घेतलेला आहे पास्ता मसाला. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मसाला. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पास्ता शिजवून घेतला होता या पाण्यामध्ये, तेच पाणी ह्याच्यामध्ये मी 2 ते 3 चमचे टाकून घेत आहे. तुम्हाला जर पास्त्याची ग्रेव्ही घट्ट हवी असेल तर फक्त 1 ते 2 चमचेच पाणी टाकून घ्यायचे. तर तुम्हाला जर पास्त्याची ग्रेव्ही थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे अर्धा कप. दूध घातल्याने आपल्या पास्त्याला खूप छान असा कलर येतो आणि खूप छान असा टेस्टी देखील लागतो. तर त्यामुळे मी इथं गरम दूध टाकून घेत आहे अर्धा कप. बघू शकता इथे दूध घातल्याच्या नंतर ग्रेव्ही लगेच चेंज झालेली आहे. आपल्या ग्रेव्हीला किती सुरेख असा कलर आलेला आहे, त्यामुळे मी इथे अर्धा कप दूध घालून घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आता ह्याला हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे. तर इथे बघू शकता पास्त्याच्या ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. तर आपण इथे आधीच पास्ता शिजवून ठेवला होता तो टाकून घेऊया याच्यामध्ये. तर मी ते पास्ता टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपला पास्ता एकदम असा मोकळा सुटसुटीत आहे, अजिबात इथे चिकट झालेला नाही. आपण ह्याच्यामध्ये तेल टाकलं होतं थोडंसं शिजताना, आणि शिजल्यानंतर देखील ह्याच्यामध्ये आपण तेल टाकलं होतं, त्यामुळे पास्ता आपला एकदम असा मोकळा सुटसुटीत तयार झालेला आहे. तर आता कमी गॅसवरती हा पास्ता आपल्याला 1च मिनिट शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्हाला कधी पास्ता खायचा मूड झाला तर अशा प्रकारे पास्ता नक्की करून बघा, खूप असा टेस्टी तयार होतो. आता आपण गॅस बंद करून घेऊया. त्यानंतर त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. तर आता मिक्स करून घेऊयात हा पास्ता.
तर ते बघू शकता तयार झालेला आहे आपला गरमागरम सुटसुटीत असा पास्ता। तर आज आपण इथे मॅक्रोनी पास्ता केलेला आहे। तर बघू शकता किती झटपट आणि मोजक्या साहित्यामध्ये हा पास्ता तयार होतो। आता तयार झालेला पास्ता आपण खाण्यासाठी घेऊयात। तर त्यासाठी मी इथे एक प्लेट घेतलेली आहे। त्यात तयार झालेला पास्ता मस्त गरमागरम या प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर ते बघू शकता गरमागरम आपला पास्ता असा तयार झालेला आहे। दिसताना किती सुरेख असा दिसत आहे। अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट हा पास्ता आपण तयार केलेला आहे। एकदम 15 मिनिटांमध्ये हा पास्ता तयार होतो। तर मुलांसाठी हा एकदम असा हेल्दी पास्ता आहे, कारण तुम्ही तुमच्यासाठी किंवा मुलांसाठी नक्की अशा प्रकारे पास्ता करून बघा। खूप टेस्टी असा लागतो आणि चवीला भन्नाट असा लागतो। तर दिसायलाच बघू शकता किती सुरेख असा दिसत आहे। तर चवीला सुद्धा एक नंबर लागतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा।